5 जुलैपर्यंत विदर्भात मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी दिलेली आहे। विदर्भात जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी त्यांच्याशी संवाद साधलाय, पाहूया। हवामान तज्ज्ञ अनिल बंड सर आहे। सर, विदर्भामध्ये नेमकं कशा प्रकारे या ठिकाणी वातावरण असणार आहे, काय पावसाचा एकूणच अंदाज आहे? सध्या ओरिसा आणि बंगालच्या किनारपट्टीवर चक्राकार वारे होते, त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर झालेले असून आणि त्याच्यासोबतच 7.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे सुद्धा आहे आणि या चक्राकार वाऱ्यांची उंची जास्त असल्यामुळे यांची व्याप्ती विदर्भापर्यंत पोहोचण्याची शक्यता असून त्यामुळे पुढील 3-4 दिवसात विदर्भामध्ये बरेच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। तसेच आजपासून 4-5 तारखेपर्यंत विदर्भात सार्वत्रिक पाऊस असून त्यानंतर 8 तारखेपर्यंत विदर्भामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। केरळ किनारपट्टी आणि कोकण त्या अलिबागमध्ये अटकून पडलेला होता, परंतु आता अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे। चक्राकार वारे तसेच कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे, त्यामुळे मान्सूनने गती घेतली असून तो अति सक्रिय झालेला असून आजच्या तारखेपर्यंत तो पंजाबच्या भटिंड्यापर्यंत पोहोचलेला आहे। त्यामुळे या महिन्यामध्ये मान्सूनवर अल निनोचा विशेष प्रभाव होणार नाही। विदर्भामध्ये जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता आहे। निश्चित यावर्षी जर पाहिलं तर विदर्भामध्ये या जुलै महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारे अल निनोचा प्रभाव या ठिकाणी विदर्भामध्ये जाणून येणार नाही। वाटतं विदर्भामध्ये जर बघितलं गेलं तर समाधानकारक पाऊस या ठिकाणी बरसणार अशी देखील प्रतिक्रिया आहे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी दिलेली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।